भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र त्वरित चालू करावे. किड्स डोअर क्रिकेट व फूड झोन त्वरित चालू करावे. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेचे नवीन प्रस्ताव त्वरित मंजूर करण्यात यावे. या आशयाचे निवेदन युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, भावी नगरसेवक महादू अण्णा अदमाने यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीने नगर परिषद कार्यालय मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांना देण्यात आले. यावेळी महादू अण्णा अदमाने, दीपक गुंजाळ, सचिन गालफाडे, राहुल वाघमारे, दत्ता काटे, भीमराव सरवदे, बुद्धकरण जोगदंड, दत्ता वाघमारे, सर्जेराव लोंढे या कार्यकर्त्यांबरोबरच महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी शेकडो कार्यकर्ते महिला कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. यावेळी सर्वांसमोर अंबेजोगाई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी लवकरात लवकर 14 एप्रिलच्या आत सर्व प्रश्न सोडविले जातील असे सर्वांसमोर घोषित केले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना आपण आता निवेदन दिलेलं आहे आणि जे काही निवेदनामधील मागण्याचा विषय आहे तो विषय आपण त्या ठिकाणी चर्चिलेला आहे आणि ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र ही आमची ती चालू करावी अशी आमची मागणी होती. मुख्याधिकारी मॅडमनी ते 14 एप्रिलपर्यंत चालू करण्याचं आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. दुसरी मागणी अशी आहे की रमाई आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना, त्याच्यामध्ये रमाई आवास योजना भोगवटाधारकांना मिळत आहे, परंतु प्रधानमंत्री आवास योजना सुद्धा भोगवटाधारकांना मिळावी अशी आमची मागणी होती. तर मॅडमनी त्याच्या बाबतीतही सकारात्मक भूमिका घेतली आणि आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की भोगवटाधारकांना सुद्धा आपलं प्रधानमंत्री आवास योजना आम्ही त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न करू. आणि तिसरी जी मागणी होती आमची की ज्या संदर्भामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी विरोध करण्यात आलेला आहे ती लोकांचा, दत्तनगर भागातील लोकांचा, किड्स झोन आणि इंडोर क्रिकेट प्रशिक्षण, तर त्या संदर्भामध्ये काही राजकीय पुढाऱ्यांनी तेथील रहिवाशांना दिशाभूल करून तेथील महिलांना या विरोधात उभे करून मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की यामुळं आपल्याला भविष्यात त्रास होईल. परंतु ज्या लोकांनी दिशाभूल केलेली आहे त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे आणि राजकीय द्वेषापोटी त्यांनी या किड्स झोनला आणि क्रिकेट इंडोर प्रशिक्षणाला विरोध केलेला आहे. हे आम्ही या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो की त्यांचा राजकीय द्वेषामुळे ते विरोध करीत आहेत. त्या ठिकाणी ते जे ओपन स्पेस आहे दत्तनगर भागातील, ते ओपन स्पेस पडीक होतं, तिथं दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत. अगोदर तिथं झुडपं होती, स्विमिंग टँक आहे, गेल्या 15 वर्षांना स्विमिंग टँक आहे, तिथं कधी कुणाला त्रास झाला नाही आणि आत्ताच कसा त्रास होणार आहे. तर एकंदरीत विकासाच्या कामाला खीळ घालण्याचा हा प्रयत्न आहे आणि या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे की ती चालू करावं. आणि सर्व आमची मंडळी ही निवेदन देण्याला सोबत आलेली आहे. हे आम्ही गरजू आहेत, आम्ही निवेदन दिलेलं आहे. हे सर्वांचे मी आणि आपले सुद्धा आभार मानतो आणि थांबतो. आताच आमच्या सहकार्याने जे काही वाचून दाखवलं ते म्हणजे शिवसाहेबांनी ते मान्य केलेलं आहे आणि ते पूर्ण चालू करायचं संदर्भामध्ये. परंतु दत्त भागात राहणारी एक महिला अशी एक म्हणजे वर्णद्वेषातून बोलली की झोपडपट्टीमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे, तो क्रिकेट झोन त्या संदर्भात किंवा ते बरेचशा गोष्टी आहेत. तरी त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. हे चालू झालं तर क्रिकेट आणि ह्या संदर्भात जर समजा ते झोपडपट्टी किंवा असं जर आंबेनगरीच्या सांस्कृतिक शहरामध्ये किंवा सांस्कृतिक आंबेनगरीमध्ये असं काही वक्तव्य करत राहतील तर आम्ही याला तीव्र आंदोलनामध्ये प्रत्युत्तर देऊ. एक महिला त्या भागातील म्हणली की हे जर चालू झालं तर या परिसराला झोपडपट्टीचं स्वरूप येईल. मग काय फरक राहील. म्हणजे आम्हाला त्या आमच्या भगिनीला म्हणणं आहे की ताई, आपण जे बोललात ते चुकीचं बोललेलं आहात की झोपडपट्टीत राहणारी माणसं नाहीत का. आपल्या वक्तव्यातून एकंदरीत अंबाजोगाईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या किंवा सलम एरियात राहणाऱ्या माणसाचा आपण अवमान केलेला आहे आणि हे योग्य नाही. कुणाला त्रास झाला नाही आणि मला वाटतं ही जी झोन चालू होता किड्स झोन याच्या आजूबाजूला वस्ती पण नाही आहे. त्याच्या ती पडीक जमीन होती जिथं की दारूच्या बाटल्या सापडल्या, त्रासच व्हायचा. तर हे केवळ राजकीय द्वेषापोटी विरोध आहे. चांगलं आम्ही
मुलांना दिसेल बाहेर. ठीक आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र त्वरित चालू करणे, किड्स झोन, इंडोर क्रिकेट व फूड झोन चालू करण्याबाबत आणि प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेचे नवीन प्रस्ताव आपल्याकडे आले असते ते त्वरित मंजूर करण्याबाबत या अनुषंगाने हे आमचं आपणास निवेदन आहे आणि सर्व मंडळी आमचे आपणास निवेदन देण्यास आलेली आहे. वरील विषयी आपणास या निवेदनाद्वारे मागणी करण्यात येते की तत्कालीन मुख्य अधिकारी गुट्टे यांनी ठराव घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र चालू करण्याच्या हेतूने नगर परिषदेची बिनकामी व पडीक असलेली इमारत उपयोगात आणून त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र चालू करण्याची पूर्ण तयारी करून ठेवली आहे. या अभ्यासिका केंद्रामुळे शहरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना MPSC UPSC यासारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणे तसेच विविध शैक्षणिक विषयांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सोयीचे होईल. मात्र श्री गुट्टे साहेब यांची बदली झाल्यानंतर हा विषय आहे तसाच प्रलंबित राहिला तरी सदरील अभ्यासिका केंद्र आपण त्वरित चालू करावी अशी आमची मागणी आहे. त्यानंतर विषय क्रमांक 2 अनुसार शहरातील वैभवात भर पडावी व शहरातील लहान मुले व क्रिकेटप्रेमी खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण घेण्यासाठी लातूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई या शहरामध्ये जावे लागते. यासाठी मोठी फीस पण द्यावी लागते. त्यामुळे खेळाडूंचा वेळ आणि पैसा वाया जातो. सदर सोय अंबाजोगाई शहरात उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी श्री गुट्टे यांनी LIC ऑफिस मागील नगर परिषदेच्या खुल्या जागेत किड्स झोन, फूड झोन व इंडोर क्रिकेट प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीला भाडे तत्वावर दिले. या ठिकाणी लहान मुलांना, खेळाडूंना प्रशिक्षण तसेच लहान मुलांना उत्तम फूड उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या, खेळाडूंच्या, युवकांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. असे असताना एका नगरसेविकेच्या पतीने या भागातील रहिवासी लोकांची दिशाभूल करून या आणि दुसरं जे नवीन आपण मुलांसाठी म्हणतात तर आम्ही 125 मुलांचा प्रस्ताव तयार केलेला आहे, तो गेला पण आहे. आणि दुसरं म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना 2.0 असं चालू झालेलं आहे. आता त्याचे पण प्रस्ताव पण आपण सुरू केलेला आहे. आणि त्यामध्ये जे बोगटाची जमीन आहे म्हणजे जे शासकीय जमिनीवरची त्यासाठी शासनाचा GR आहे त्यानुसार आपण कारवाई करणार आहोत. जी समिती आहे ती समिती ते भरपूर रेग्युलराईज करते, त्याच्यावर आपण कारवाई करत आहोत. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना भोगट्यात मिळू शकते पण ते रेग्युलर कमिटीने जर त्याला मान्यता दिली तर कमिटीने तेच सांगू. आणि दुसरा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेविषयी 14 तारखेला आमचा जयंतीच्या दिवशी उद्घाटन करण्याचं नियोजित आहे. आणि त्यासाठी आम्ही नवीन पुस्तकं पण मागवले, जवळपास 4-5 लाख रुपयांची पुस्तकं आपण मागवली वेगवेगळ्या विषयांसाठी MPSC UPSC, जेणेकरून मुलांना तिथेच वाचायला मिळतील पुस्तकं, स्वतः खर्च करून आणण्याची पण त्यांना आवश्यकता. जेवढे काही अपडेटेड पुस्तकं आहेत सगळे जे स्पर्धा परीक्षांना आवश्यक आहे असे आपण सर्व तिथे पुरवणार. दोन्ही मागण्या कर्मचारी थोडंसं कामामध्ये दिलं नाही आपण प्रस्ताव सध्या मानचेट असल्यामुळे वसुलीमध्ये व्यस्त असते तरी पण त्यावर पण त्यांना सांगते. किड्स झोनचं काम आम्ही सुरू केलं होतं. मागच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्यांना बरोबर केलेली आहे, परंतु काही म्हणजे तिथल्या लोकांचा, नागरिकांचा त्यासाठी विरोध आहे की त्यांचं म्हणणं आहे की ते मला त्रास होईल पुढे जाऊन. तर आम्ही त्यांना समजून सांगितलं होतं त्याच्या महिलांना की बाबा तिथे त्रासदायक असं काही होणार नाही. आणि एवढंच नसून त्या सोसायटी धारकांना सुद्धा आम्ही त्यांना मोफत तिथे एंट्री देऊ, म्हणजे पासेस देऊ वगैरे असंही त्यांना आम्ही अशी पण त्यांना आम्ही ठेवली होती त्यांना मान्य असेल तर. पण त्यांनी काही तसा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला दिला. आपण ते काम आता चालू राहणार का? आता आपण ते काम सुरू करण्याच्या म्हणजे त्याच दृष्टीने प्रयत्न करतो. नियमाने आपलं काम तर चालू राहिलं पाहिजे. असं उद्या कुठल्याही योजनेला तुम्ही विरोध केला तर ते जर बंद पडलं तर चुकीचा फायदा आहे. आणि आतापर्यंत